मैत्रिणींनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन अपडेट। ही अपडेट आहे माझी लाडकी बहीणचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे त्याबाबत। तर राज्यात महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरेची घोषणा पाहूया। तर आता तुमच्या स्क्रीनवर एक न्यूज दिसत आहे। त्यामध्ये महिला बाल विकास मंत्री यांनी तिसरा हप्ता महिलांची मिळण्याची डेट डिक्लेअर केली आहे। तर आता मी तुमच्या हे वाचून दाखवते। सो गाईज, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, या तारखेला मिळणार तिसरा हप्ता। तिसऱ्या हप्त्याचं वितरण कधी होणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला होता। याबाबत राज्यात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे। राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या योजनांच्या घोषणा केल्या आहेत। यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे। राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। रक्षाबंधनच्या मुहूर्तावर राज्य सरकारने 2 हप्ते मिळून 3000 रुपये रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केली आहे। अशातच आता तिसऱ्या हप्त्याचे वितरण कधी होणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होता। याबाबत राज्यात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे। 29 सप्टेंबर पासून होणार वाटप। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहिती अनुसार लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय तिसरा कार्यक्रम हा 29 सप्टेंबर रोजी रायगडमध्ये पार पडणार आहे। या कार्यक्रमात आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जदार महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे। अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा फायदा घेता आला नाही, परंतु आता त्या महिलांना सुद्धा तिसऱ्या टप्प्यात आर्थिक लाभ मिळणार आहे। एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। यावरून असं समजण्याला येते की 29 सप्टेंबर पासून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबर रोजी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, चिंता करायची काही गरज नाही आहे। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।